कुणी उठू नका, जागेवर उठू नका प्लीज. गाणं चालू करा डीजे. अति सुंदर, अति सुंदर. नऊ येता नाही ना. पुन्हा ग्लास पहिल्यानंतर पुन्हा ग्लास पहिल्या नंबर कडे येणार. सगळ्यात पहिल्यांदा कोणती टीम ग्लास पास करेल ती टीम जिंकेल. 1 2 3 4. सहाचा ग्रुप
मंग्याला चिटिंग करतोय शिल्पाबाईने इथं आलं की मंग्याला बंद करतोय. मंग्याला चिटिंग करतोय. शिल्पाबाईंचा नंबर आहे मला. ही कर भावकीचा आणि जे येणार ना त्याच्यामुळे मुंबईला बघा आम्ही इथून दाखवू. काय काय आणि असे अर्धवट जाणार असेल त्यांच्या दंड हे बारी भजन ऐकलं काय डबल बारी भजन आहे. हॅलो गाईज गाईज असं जाऊ नका. मम्मीच्या आठवणीचा कॉल बिल करा. कॉल बिल कर. आता अभी 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 डबल नाचेगी ये पप्पा गया अब फुल फ्री. आजाद पंची दे मम्मी जाएगी. ज्ञानदेव माते की आंबे कुलस्वामी की अखंड कुर्ली वाजवलो गाणं गुंजवला तुझ्यासाठी आले मला ऐका रे तुझ्यासाठी आले मला तुझ्यासाठी आले मला. लोकांसाठी नाही त्याला तिथं ठेवायची. तू ये कसा यायचा तू
जाऊया आणि photo कधी पण कधी पण सकाळी ते सकाळी दुपारी चारला स्कूटी भेटेल ह्याची माझी ना ह्याची एक स्कूटी मी तर दररोज राऊंड मारत असतो. उद्याच घे नाही होत अजून कोणाची स्कूटी सागरला बोलू एक सागरला तो हा त्याला बोलतो सागरला करू काहीतरी एक नसेल ना कोणाची डबल फेरी मारू एखादी नागायला पण येईल ना. अरे 2 स्कूटी आहेत आणि 2 गाड्या आहेत. तुझ्या पप्पाची सागरची आणि एक ती स्वप्नीलची खालची ब्लू कलरची कोणाची आहे रे? ब्लू कलरची तो हँडल ना ब्लू कलर. ते चल एक मिनिट थांबा. उद्याचा प्लॅन झाला 5 सांग. उद्या बाबा सुपियालचा आहे. मंगळवारी काय मंगळवारी भाजी डिलीट नाही मंगळवारी काय करू माहिती का? तिचे 2:14 झालेत आणि आम्ही सगळे असे राऊंड मारायला आलोय. कुठे गेलेलो आपण? आम्ही पुलावर गेलेलो ह्या लोकांसोबत जे सगळे भूत आहेत त्यांच्यासोबतच आम्ही गेलेलो. बाबा गावा आणि अशा प्रकारे कुत्र्याच्या आवाजाने आम्ही परत रिटर्न आलो. चल तिकडे चल ना नितिशा. शुभ सकाळ मंडळी. काय मग एन्जॉय करताय ना ब्लॉग? आज सेकंड डे आहे. काल पूजा झाली घरी आपल्या आणि आज आम्ही जाणार आहोत बीचवर सगळेजण, म्हणजे सगळे भाऊ बहीण येणार आहेत. आत्ता सगळे झोपलेत कारण आम्ही झोपलो काल 3:30 वाजता. वाकलघरला गेलो ना पूजेच्या पाय पडायला देवीच्या, तेव्हा एक तर काळो आणि समोरचा माणूस होता ना होता तरी हॉलच मारला नाही माहिती बरोबर एकदम तो. सो आता आम्ही आलोय सगळ्यांना घ्यायला ग्रँड ॲम्बियन्स रेसॉर्टच्या इथे सगळे स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायला आलेले आणि नंतर आम्हाला पाठवून बोलवलंय ह्या लोकांनी. पहिले जाऊन एन्जॉय करून घेतलंय. सो आता आम्ही जातोय. आम्ही आता फिरतोय. काल आमची पूजा झालेली आहे आणि आता आम्ही फ्री आहोत. त्याच्यामुळे आम्ही आता आमच्या सगळ्या लहान मुलांना आणि आम्ही नेहमीच एन्जॉय करतो घेऊन आलेलो. इथून चला त्यापेक्षा आम्ही असं नेहमीच एन्जॉय करतो कारण की आमची भावंड वगैरे खूप आम्हाला फिरवतात. आले नाही फोटो पण नाही आले. अरे सगळे सेंड झाले दादा, बघू शकताय बघा किती सुंदर आहे ना. असं वाट्यांचं गाव नसेल ना ते लोक इथे येत असतील आय थिंक सो. कारण काय गावाला आल्यावर रेसॉर्टची काय गरज आहे बघा. हे बघा या लोकांची किती मस्ती चालू आहे. वाव, हे आम्हाला बोलला असतं तर आम्ही पण आलो असतो रे. आम्ही पण कपडे आणले असते. आम्हाला आता माहिती पडलं. वाव यार जम्प मारतोय. बाप रे. काय रे दादा? पोहलो ना बाकी सगळे पोहले. हा का? ओ सोना. अच्छा पाय. 3 स्टार्ट.
आम्हाला नाही भेटत आहे काही, आम्हाला एन्जॉय करायचं यांच्यासोबत. आम्हाला ह्या लोकांनी प्लॅन बद्दल काही सांगितलंच नव्हतं. आम्ही ही कपडे नसीब. आणि यांना बघा, दे आर एन्जॉयिंग अ लॉट. सर्वांनी हौजे केले. परिवारातील भाऊ बहीण सगळे आता बीचला चाललेलो आहोत एन्जॉय करायला. खूप एन्जॉय करणार आहे. सो हे आहे दिव्यागड बीच. आणि जेव्हा मी लास्ट टाइम इथे आलेली दिव्यागड बीचला, तर मी माझा चष्मा पाण्यात बुडवून आलेली. तेव्हा पण आसर दिदी होती आणि कोण होतं अजून दिदी, नितीशा पण होती ना. आता आम्ही जस्ट दिव्यागडला आलोय. सगळेजण आपापले बिझी आहे मोबाईलवर, बिकॉज आता नेटवर्क सुद्धा आलंय. आणि तो आमचा हा बीच आहे जिकडे आम्ही नेहमी येतो. आणि मला असं वाटतं की तुम्ही इकडे व्हिजिट करा, आमचं बघा आम्ही किती एन्जॉय करतो. तुम्ही व्हिजिट करा आणि आमचं कोकण फिरून घ्या. म्हणजे स्वर्ग बोलतात ते हेच आहे. हा खरंच खरंच कोकण खरंच. आणि आमचा दिव्यागड बीच आणि एक श्रीवर्धन बीच, हे दोन बीच असे आहेत ना, खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. आणि जेव्हा आपण संध्याकाळी येतो ना, तेव्हा खरं तर खूप मस्त मजा येते. तिकडं पण असतं व्ह्यू, पण इतकं व्ह्यू आपल्याला छान नाही दिसत जेवढं इव्हनिंगला दिसतं. हा दादा कसा बाप्पा त्याला ना आम्ही खाना सोडला पहिले घराकडे आलो ना आमच्या बुधवारी करा पैसे देऊन पैसे किती द्यायचे? पप्पाला 500 रुपये घेऊन ये. मला काय होत आहे? 500 नाही, मी दादाचे 200 आणि माझे 100, 300, 300 500 घेऊन जा. 3-5 झाले. घालू नये टी शर्ट. इथले आम्ही कोण नाही, मी मी देखता. अरे हरू. 8-9 त्याला ते रस्ते पण माहिती करू. गुड नाईट बोल, गुड नाईट. इथून नाईट बोल. सगळेजण इकडे आलेत. थोड्याच वेळात वनभोजनची तयारी स्टार्ट होईल. एक्सपिरियन्स आहे का तुम्हाला की अगोदर? नाहीये. किती भरले? 22 पण दिले. रायगड मध्ये श्रीवर्धन तालुका, श्रीवर्धन तालुक्यामध्ये पर्णकुटी, जावा, दाणगुरी.
आम्ही गाडीवरती आलोय, स्कूटीवर दोन स्कूट्या होत्या आणि 6 जण होतो. 22 किलोमीटर आलोय. पावसाने पूर्ण केसाची धजिया उडालेली आहे. नाही मी दादाला दिले. नाही ऊस नाही. एक नंबर मस्त मस्त. पायल शिकली तू आता. पायल गावालाच राहायला पाहिजेस, मुंबईला नको जाऊस.